रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर आणि एकदम युनिक असे लटकन बघणार आहेत। त्यासाठी बघा मी 3.5 बाय 3.5 चे 4 चौकोन घेतलेले आहेत दोन लटकन बनवण्यासाठी। म्हणजे एक साठी आपल्याला 2 चौकोन लागतील। त्यानंतर आपण एक ब्लॅक कलरचा रील घेतलेला आहे आणि त्याला मी मधून कट लावते। व्यवस्थित असं कट लावायचा आहे आपल्याला। तसंच आता आपण हा एक चौकोन घेतला, चौकोनची बाजू सीधी आपल्याला वरून दिसते। तिथे आता आपण हा जो कट केलेला आहे रील त्याचे 2 लेयर आपण सारखे अशा घेणार आणि दोन बाजूला मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। तसंच वरून आता आपण एक दुसरा चौकोन कव्हर करणार आहेत। तर चौकोनची सीधी बाजू खाली गेलेली आहे आणि उलट आपल्याला वरून आपण टिप टाकतोय। चौकोनला आपण दोन बाजूने टिप टाकून घेतली। छान पैकी पलटवून घ्यायचं। पलटवल्याबरोबर धागे असे आपले खाली आलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, कंगव्याच्या मदतीने यांना छान असं एकदम मस्त सेटिंग करून घ्यायचे आहे। म्हणजे जे कट झालेले धागे आहेत ते निघून जातात। तर आता अशा पद्धतीने आपण जे दोन पार्ट ओपन आहेत ते आपण इथं स्टिचिंग करून घेणार आहेत। हवं तर तुम्ही इथं लेस देखील लावू शकता, पण मी लेस न लावता असंच राहू देणार आहे। आता आपल्याला यांची लेवल करायची आहे, एकदम सारखं असं कट करून घ्यायचं। फिनिशिंग मध्ये कट झाल्यानंतर आता आपण दोरी ठेवणार सेंटरला आणि अशा पद्धतीने आता आपण त्याचं कोन बनवत टिप टाकणार आहेत। तर डबल टिप टाकून आपण हे जे लटकन आहे ते खूप सुंदर असं फिनिशिंग करणार आहेत। तर अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही देखील लटकन बनवू शकता। एकदम सोपी आणि युनिक अशी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। बघू शकता किती छान असं लटकन बनवून आपलं तयार झालेलं आहे। सेम पद्धतीने मी दोन्ही लटकन बनवलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मी तुम्हाला डायरेक्टच 3 लटकन ते देखील एकदम युनिक अशा पद्धतीचे दाखवलेले आहेत। तर व्हिडिओ खरंच पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला देखील जमणार आहे। आता इथं बघा 4.5 बाय 4.5 चे 2 पीस घेतले, ट्रायंगल केला, परत अजून एक ट्रायंगल केलेला आहे। तुम्हाला देखील जमणार आहे। एकदम युनिक आणि ट्रेंडिंग असं लटकन आहे हे। बघा ट्रायंगलला आपण अशा पद्धतीने अर्ध्यात फोल्ड केलेला आहे, तसंच दुसऱ्या बाजूने देखील अर्ध्यापर्यंत केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक पाकळी तयार करायची आहे। दोन्ही सेम पद्धतीने पाकळ्या तयार केल्या। आता दोरी ठेवायची आहे आपल्याला, लटकनची जी नाड असते ती ठेवायची आणि याला बरोबर सेम पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे। आता फोल्ड करत आपण टिप टाकून घेतली, एक्स्ट्राचा पार्ट कट केला। दोन्ही पार्ट आपण सेम तयार केलेले आहेत। आता लटकन आपण पलटून बघणार। बघू शकता किती सुंदर असं पान तयार झालेलं आहे। एकदम छान, एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह असे दिसणारे लटकन आपण इथं तयार केलेले आहेत। तर मी तुम्हाला हे एकच कलरचे करून दाखवले, तुम्ही 2 कलर कॉम्बिनेशन मध्ये देखील हे करू शकता। मोठेवाले कापड घ्यायचे, एकदम सुंदर असा लुक आपल्या ह्या लटकनला मिळत असतो। तर मी कलर कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे फक्त एकच कलर घेतलेला आहे। बारीक कापड असेल तुमच्या तर तुम्ही 2 कलर देखील घेऊ शकता आणि डबल लेयर मध्ये पाकळी तुम्ही ही बनवू शकता। एकदम युनिक अशी लटकन आपण आज इथं पाहिलेली आहेत। चला तर आपण 3 नंबरचे लटकन बघणार। त्यासाठी बघा मी 4 बाय 4 चे चौकोन घेतले होते आणि 4 बाय 4 च्या चौकोनला मी गोल कट केलेला आहे, म्हणजे चौकोनचे गोल करून घेतले। आता आपण दोरी घेणार आणि हा जो काही चौकोन आहे त्याला असं अर्ध्यात फोल्ड करणार। अर्ध्यामध्ये फोल्ड केल्यानंतर आपण त्यावर दोरी ठेवणार आणि असं बरोबर एकदम सारख्या मापाचं फोल्ड करत आपण इथं टिप टाकणार आहे। तर बघा आपलं हे नेटचं आहे कापड, म्हणून याला आपल्याला खाली काही फोल्डिंग करण्याची गरज नसते। सारखी लेवल मी केली। आता हे लटकन एकदम स्टेप बाय स्टेप तुमचे एकावर एक एकदम सारख्या अंतराने यायला हवे। त्यासाठी तुम्हाला बरोबर लटकनच्या वर 1 इंचाचा गॅप सोडायचा आहे, 1 ते 1.25 इंचाचा गॅप सोडायचा मध्ये, आणि मग दुसरं लटकन आपल्याला स्टिचिंग करायचं आहे की जेणेकरून आपले लटकन जे आहे ते एकदम मस्त स्टेप बाय स्टेप सारखे असे येतील। तर एक बाजूला मी हे 4 गोल केलेले आहेत आणि तेच मी इथं अटॅच करणार आहे।
तर खूप सुंदर अशा पद्धतीने आपण आपल्या आजचे हे 3ही लटकन डिझाईन बघितलेले आहेत। एकदम प्रामाणिकपणे आणि सविस्तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला देखील जमणार आहे। शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।